मी महाराष्ट्र बोलतोयच्या प्रवासात आपण आहोत जालन्यामध्ये। जालना लोकसभा मतदारसंघाच्या लोकांशी आपण बोलणार आहोत, इथल्या मतदारांशी बोलणार आहोत थेट। त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं आत्ताच्या निवडणुकीत कुठला महत्त्वाचा मुद्दा असेल, काय कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाईल। जालना जिल्ह्यामध्ये येणारी लोकसभा ही पाणी प्रश्न आणि रस्त्यांच्या प्रश्नामुळे गाजेल आणि हाच मुद्दा कायम राहील असं माझं मत आहे। तुम्हाला काय वाटतं नेमकं? त्यांनी पाणी प्रश्न आणि रस्ते सांगितलेत, कुठला मुद्दा आला पाहिजे तुमच्या दृष्टीने या निवडणुकीत? पाणी प्रश्नाचा जालन्याचा जो मोठा मुद्दा होता तो आमदार गोरंट्याल यांनी जायकवाडी येऊन पाणी पुरवठा योजना जालन्यात आणल्यामुळे आज जवळजवळ पाण्याचा मुद्दा जालन्यातला संपलेला आहे। पण आम्ही आता जे काँग्रेस पक्षानं अन्न सुरक्षा योजना असो किंवा राजीव गांधी जीवनदायी योजना असो, अशा अत्यंत ज्या महत्त्वाच्या लोकांच्या गरिबांच्या जिव्हाळ्याच्या योजना आणल्यात त्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष निवडणुका लढणार। पाण्याचा आणि रस्त्याचा आणि आपल्या नाल्याचा स्थानिक आमदारांनी इथलं काम जे केलेलं आहे पाण्याचं, पण ते पाणी आज पण 20-20, 25-25 दिवस पाणी येत नाही आमच्या वाडामध्ये। वाडातच नाही तर संपूर्ण शहरामध्ये तुम्ही कुठे पण जा 15-20 दिवस पाणी येत नाही। आणि ही योजना आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांनी आणले होते, याचं श्रेय विरोधकांनी स्थानिक आमदारांनी लाटून आहे। लोड सेटिंग बंद व्हावा, लाईन पूर्वी लोकांना लाईन भेटावं, पूर्णिमत लाईन 8-8 दिवस 12-12 घंटे लोड सेटिंग होतात। लोक लाईन कटाळ करून धंदा होत नाही, लोकांचा रोजगार भेटत नाही, लाईन हळू काही भेटत नाही। दुसरा मुद्दा रोजगार भेटला, लाईन शिवाय रोजगार भेटत नाही। रोजगार भेटत पाण्याचा टेम तर 8-8 दिवस भेटत नाही, भेटला तर पुरं वास मारतो लोकांचं पुरंच दशापुरीच परेशानी होती लोकांची। आता नवीन चेहरा खासदारकीमध्ये नवीन चेहरा भेटायला पाहिजे जनतेला, तर खासदार नवीन चेहरा भेटत तर बदल होईल काही, असं हेच म्हणणं। नवीन चेहरा भेटायला हवा आणि पाणी, वीज आणि इथले रस्ते हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत असं या सगळ्या मंडळींना वाटते। आपण आणखी काही लोकांशी बोलणार आहोत, बघूया त्यांचं म्हणणं काय नेमकं। इथल्या विधानसभेमध्ये जरी भाजपला एकही जागा मिळाली नाही तरी खासदार भाजपचा होतो आणि याच मुद्द्यावरनं पुढच्या निवडणुकीतला मुद्दा काय असेल हे आपण विचारणार आहोत। सुरुवातीला आपण काँग्रेसकडे जाऊ, त्यांना विचारू की ह्या निवडणुकीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या दृष्टीनं कुठला असणार आहे, काय वाटतं तुम्हाला, कुठल्या मुद्द्यावर पुढची निवडणूक लढवली गेली पाहिजे? आम्ही जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहेत। कारण आत्ताच केंद्रात आणि राज्यात अन्न सुरक्षा विधेयक, राजीव गांधी जीवनदायी योजना आणि महिला बालविकास विभागामार्फत सुकन्या योजना हे अतिशय महत्त्वाच्या योजना लोकांसाठी काँग्रेसच्या गव्हर्नमेंटनं सुरू केल्यात। आणि या ठिकाणी गेल्या 3 वेळेस भाजपचे जरी खासदार निवडून येत असले तरी मागच्या वेळेस अतिशय निसटता म्हणजे 6,500 मतांना काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे। आणि त्यामुळं 6,500 मतांना काँग्रेसच्या जरी उमेदवाराचा पराभव झाला, 15 वर्षात एकाच खासदाराला इथली जनता कंटाळलेली आहे। जालन्याचं कुलदैवत राजूरचा गणपती आहे आणि साधा 28 किलोमीटरचा रस्तासुद्धा विद्यमान खासदार गेल्या 25 वर्षाच्या त्यांच्या राजकीय जीवनात ते करू शकले नाहीत। आणि त्यामुळं मला नक्की खात्री आहे की या विकासाच्या मुद्द्यावर आणि विद्यमान खासदाराच्या नकारात्मक भूमिकेमुळं ही जागा आम्ही काँग्रेस पक्ष जिंकल्याशिवाय राहणार नाही। या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर उघडकीस आलेले घोटाळे, काँग्रेस पक्षानं देश पातळीवर केलेला भ्रष्टाचार आणि विकासाच्या गप्पा तर अनेक वर्षापासून काँग्रेस मारतं आहे, पण प्रत्यक्षामध्ये या देशामध्ये आजही अन्न, वस्त्र, रस्ते, वीज या सर्व प्रश्नांसाठी आणि गरिबीसाठी सर्वसामान्य माणसाचा सातत्यानं होत असलेला संघर्ष। आणि म्हणून सध्या लोक फक्त या भ्रष्टाचाराच्या विरोधात, घोटाळ्याच्या विरोधात आणि देश जो लुटला जातो आहे याच्या विरोधात देश वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि आमचे उद्धवजी ठाकरे यांच्या आव्हानाला हाक देऊन निश्चितपणानं ही निवडणूक फक्त या 3च मुद्द्यावर होणार आहे। त्याचबरोबर रस्ते तयार करण्याचं काम हे राज्य शासनाचं आहे, हा खासदार काही रस्ते तयार करणारा नसतो। आणि म्हणून आमच्या विरोधकांनी खासदार 15 वर्षापासून आहे आणि रस्ता तयार होत नाही, राज्य सरकार हे काँग्रेसचे आणि गेले अनेक वर्ष राज्यामध्ये काँग्रेसच पक्ष सत्तेत असल्याकारणानं खऱ्या अर्थानं काँग्रेसला नाही, या खासदाराला नाही तर काँग्रेसला जनता कंटाळलेली आहे। लोकांना बदल पाहिजे। खासदार BJPचा आहे आणि आमदार काँग्रेसचा आहे, पण हे लोक विकास करत नाही ना। विकास न करता फक्त यांच्या भूलथापा, जनतेला भूलथापा देऊन फक्त भूलथापा द्यायचं यांचं काम चालू आहे। आणि भूलथाप्याला आता लोक बळी नाही पडणार, लोक हुशार झालेले आहेत आणि त्यांनासुद्धा आता नवीन चेहऱ्याची गरज आहे, काहीतरी जे विकास करू शकते असे लोक ते निवडतील।
प्रचंड महागाईच्या मुद्द्यावरही निवडणूक होणार आहे. महागाई, भ्रष्टाचार आणि विकास या 3 मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये समोर जाणार आहे. विकासाच्या संदर्भात या जिल्ह्याचे जे मूलभूत प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणी मिळणं, जिल्ह्यातलं सिंचन वाढवणं, या कामात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अपयशी ठरलेली आहे. या जिल्ह्याचं सिंचन फक्त 12% आहे. एकूण जमिनीपैकी 12% जमिनीला पाणी मिळतं आणि म्हणून सिंचनाकडं दुर्लक्ष आहे. विजेच्या प्रश्नावर जनतेमध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये आणि राज्यामध्ये तीव्र नाराजी आहे. 12 तासाचं 18 तासाचं लोडशेडिंग आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर 15-15 दिवस 20-20 दिवस गावं अंधारात आहेत आणि म्हणून चारही बाजूनं काँग्रेस या मतदारसंघामध्ये मोठ्या फरकानं पराभूत होणार आहे. कारण यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई रामदास आठवले गट आणि शेतकरी आघाडी राजू शेट्टीची 4 पक्षाची युती असल्यामुळं आम्ही या ठिकाणी 1 लाख मतानं निवडून येऊ असा आम्हाला विश्वास आहे. या निवडणुकीच्या अनुषंगानं जालन्यातल्या काही लोकांशी आपण बोलणार आहोत. त्यांना विचारूया की कुठल्या मुद्द्यावर पुढची निवडणूक लढवली जाईल, काय वाटतं ते तुम्हाला? माझ्या मते जालन्यामध्ये तर अनेक समस्या आहेत, त्याला सगळेच जबाबदार आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रत्येक ठिकाणी महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी अजून कुठलाही कायदा असा ठोस निर्णय घेतलेला नाही आहे. तर मला वाटतं की सगळ्या पूर्ण देशामध्ये आता लोकसभेच्या निवडणुका होत आहेत, तर महिलांच्या बाबतीमध्ये जो ठोस निर्णय घेईल त्याच ठिकाणी बहुमताने ते सीट निवडून येईल आणि महिलांच्या सुरक्षेसाठी विचार करावा असं मला वाटतं. जसे लोकसभा ही जरी राष्ट्रीय प्रश्नांवर लढवल्या गेली असली तरी स्थानिक मुद्द्यांना सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. जसं वीज, पाणी, रस्ते. आणि आज प्रत्येक गावात जरी बघितलं, जिल्हा असेल किंवा तालुका असेल, तर एकाही ठिकाणी अशी परिस्थिती नाही की आपण त्या रस्त्याने चालू शकू किंवा नागरिकांना भरपूर पाणी मिळत असेल किंवा शेतकऱ्यांना वीज मिळत असेल. लोडशेडिंगचा प्रश्न आहे आणि निश्चितपणे राष्ट्रीय मुद्दे जरी असले तरी ह्या स्थानिक मुद्द्याचा या लोकसभेच्या निवडणुकीवर निश्चितपणे परिणाम होईल. केंद्राचं खासदार म्हणजे केंद्राचीच कामं करायला पाहिजेत. तर आपलं आता जालन्यासाठी शताब्दी ही गाडी आहे, औरंगाबादपर्यंत येते ना, तर ती इथपर्यंत यायला पाहिजे. केंद्राच्या योजना ह्या फक्त त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी उपयोगात आणल्या, परंतु जनकल्याणाच्या हितास्तव कोणतंही काम लोकप्रतिनिधीकडून आतापर्यंत कोणतंही झालेलं नाही. जर झालं असेल तर त्या लोकप्रतिनिधीनं ठोसपणे सांगावं. मनमाड ते नांदेडपर्यंत जो दुहेरी मार्ग व्हायला हवा होता तो आतापर्यंत दुहेरी मार्ग होऊ शकला नाही. वास्तविकतात ही जर योजना त्यांच्या मनात असती तर ते हे काम लोकप्रतिनिधी म्हणून करू शकले असते. जरी ही राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक असली तरी इथले जे स्थानिक मुद्दे आहेत त्यालाही महत्त्व दिलं पाहिजे आणि त्या मुद्द्यावरती ही सगळी निवडणूक लढवली गेली पाहिजे. आणखी काही मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांच्याकडनं जाणून घेऊ आणखी काय काय प्रश्न आहेत या सगळ्या मतदारसंघातले.